महाराष्ट्रात असताना धनंजय मुंडेंनी राजीनाम्याचा विषय दादा आणि फडणवीसांकडे सोडला होता. मात्र त्यानंतर धनंजय मुंडे हे 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत मात्र त्यांनी राजीनाम्याच्या मुद्द्यावर नैतिकदृष्ट्या दोषी नाही असं विधान केलंय. माझी नैतिकता माझ्या लोकांच्या बद्दल प्रामाणिक आहे. जी गोष्ट घडली आहे त्या घटनेच्या बाबतीत मी जे बोललोय ते अतिशय प्रामाणिकपणाने बोललोय. यामुळं ज्या वेळेस या बाबतीत मी कुठंच काहीच मला स्वतःला नैतिकतेने वाटत नाही दोषी आहे, तर माझा दोष दाखवावा तर लागेल, सांगावा तर लागेल, माझ्या वरिष्ठांनी सांगावं लागेल, हेच म्हणणं आहे. दिल्लीत धनंजय मुंडेंनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस दिल्लीत असल्याचं आज कळलं असंही धनंजय मुंडे म्हणाले. आता मला खरंच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ दिल्लीला येत आहेत हे मी दिल्लीला निघताना माहीत नव्हतं. दिल्लीत आल्यावर कळालं की तेही या ठिकाणी दिल्लीच्या निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी येत आहेत. धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत असताना राजीनाम्याचा विषय दिल्लीत गेल्याची चर्चा होती. आपलं पद वाचवण्यासाठी शेवटी त्यांना दिल्लीतच जावं लागतं. अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत, पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतंय तर दिल्लीमध्ये अमित शहाकडे. त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत किंवा बारामतीत आहेत किंवा पुण्यात आहेत बसलेले, पण त्यांचा पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातोय. ही महाराष्ट्राची अवस्था आहे. काय राजकीय विषय असते तर ते म्हणजे माझ्या अगोदर तुम्हालाच कळालं असतं, मला काय ठरवायचं त्याच्या अगोदर मिळायलाच कळालं असतं. त्यामुळे 21व्या शतकात कुठली गोष्ट लपून आणि छपून हा विषय तुम्ही ठेवू देणार नाहीत, आमच्यासारखे ठेवणार नाही. त्यामुळे असा काही विषय नव्हता. फक्त अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाच्या समस्येच्या बाबतीत आदरणीय जोशी साहेबांना जे की केंद्राचे अन्न नागरी पुरवठा मंत्री त्यांच्यासमोर मांडणं आणि त्याची सोडून केली.